भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणीची थट्टा करण्याची लहर आली, म्हणून थट्टेमध्ये बोलून गेले की रुक्मिणी, अनेक राजपुत्रांनी तुला मागणी घातली होती, आम्ही काही तुला अनुरूप आणि योग्य नाहीत. अजूनही तू कोणत्याही राजपुत्राशी जाऊन लग्न कर. हे ऐकल्यावर भगवान आपला त्याग करतील की काय असं वाटून रुक्मिणी बेशुद्ध पडली. भगवंतानी विचार केला की चेष्टा आपल्या अंगलट आली. ती शुद्धीवर आल्यावर तिची समजूत काढली आणि भगवान म्हणाले, या दुःखरूप संसारामध्ये पत्नीशी थट्टा मस्करी करणं एवढाच विरंगुळ आहे, त्यात तुला एवढं रागवायला काही कारण नव्हतं. रुक्मिणी म्हणाली, हे कमलनयना, ऐश्वर्य इत्यादी गुणांनी युक्त अशा भगवंताला अनुरूप अशी मी नाही, हे आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण आपण अखंड महिम्यामध्ये राहणारे ब्रह्मदेवादिकांचे अधिपती कोणीकडे आणि अज्ञान लोकच जिची सेवा करतात अशी मी गुणमय प्रकृती कुणीकडे. तुम्ही परमेश्वर आहात, मी प्रकृती आहे, तुमची माझी बरोबरी नाहीच ना. भगवंताचं प्रत्येक बोलणं तर्कशास्त्रांनी त्यांच्यावर उलटवलं. स्त्रिया सुद्धा किती बुद्धिमान असू शकतात याचं उदाहरण आहे. आता तर जास्त आहेत. सत्यम भयादिव गुणेभ्य उरुक्रमांतः शेते समुद्र उपलंभन मात्र आत्मा नित्यं कदीन्द्रियगणैकृत विग्रहस्त्वं त्वत्सेवकैर्नृपपदं विधुतं तमोंधम. आपण राजे लोकांच्या भीतीनं समुद्रात येऊन लपला आहात, हे आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण राजे म्हणजे 3 गुण, सत्व रजतम. आपण जणू त्यांच्याच भीतीनं अंतःकरणरूप समुद्रामध्ये चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रूपाने विराजमान असता. केवढा तात्विक अर्थ काढलाय बघा. आपले राजाशी वैर आहे, हेही बरोबर आहे. कारण राजे म्हणजे क्षुद्र इंद्रिय, तर ईश्वराचं क्षुद्र इंद्रियाशी वैर आहेच आहे. हे प्रभो, आपल्याला राजसिंहासन नाही हे म्हणणंही योग्यच आहे. कारण आपल्या भक्तांनी सुद्धा राजसिंहासनाला अज्ञान अंधकार समजून त्याचा त्याग केला आहे. मग भक्तांनी ज्याचा त्याग केला आहे त्याचा ईश्वर स्वीकार कसा करेल? देवा, आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही, लौकिक पुरुषाप्रमाणे आपण वागत नाही, हेही खरंच आहे. कारण जे मुनी आपल्या पादपद्माचा मकरंद रस सेवन करतात त्यांचा मार्ग अस्पष्ट असतो. विषयामध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पना करता येत नाही. हे अनंता, आपल्याला अनुसरणारे जे भक्त आहेत त्यांच्या क्रिया जर अलौकिक असतात तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्याचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक असतील, म्हणजे लोकांमध्ये नसलेल्या. यात नवल काय? आपण स्वतःला भगवान निष्किंचन म्हणवता, तेही बरोबर आहे. कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वामध्ये नाही, म्हणून आपण निष्किंचन म्हणायचं का?
शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवाची पूजा सर्व लोक करतात ते देव आपली पूजा करतात. सर्व लोकांना पूजनीय असे आपण आहात. आपल्याला धनाढ्य लोक आपल्याला भजत नाहीत हे म्हणणंही योग्यच आहे. का तर धनाढ्य लोक धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागे लागलेले असतात. जे इंद्रियाच्या मागे लागले आहेत ते आपलं भजन कसं करतील? आपणच मृत्यूरूप आहोत हे ते जाणत नाहीत. आपण चतुर्विध पुरुषार्थ आणि आनंदरूप फलस्वरूप आहात. आपल्याला प्राप्त करण्याकरता विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. त्याच विवेकी पुरुषाचा आपल्याशी सेव्य सेवक संबंध असणं उचित आहे. ज्याची सेवा करावी तो सेव्य आणि जे सेवक सेवा करतात ते सेवक. भक्त सेवक ईश्वराची सेवा करतात तो सेव्य. जे लोक स्त्री पुरुषाच्या संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला प्राप्त होतात त्याच्याशी आपला संबंध नाही. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही. त्यामुळे भिक्षुकांनी आमचं वर्णन केलं तुझ्याकडे आलेल्या कीर्तिनामा नावाच्या आणि तू भाळलीस. भिक्षुकांनी वर्णन करून त्याच्यावर भाळलीस. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही. तर देवा क्षमाशील संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णन केला आहे. मी अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून वंजून आपल्याला वरलं आहे. कारण आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात. आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करीत असतात. मी जाणून बुजून ब्रह्मदेव देवराज इंद्र यांचा त्याग केला. कारण आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगाने ब्रह्मदेव इंद्रांच्या सुद्धा अशा कांक्षावर पाणी पडतं. मग इतराची काय कथा? हे गदाग्रजा, आपण राजाच्या भीतीने समुद्रामध्ये निवास करू लागलात हेही आपलं म्हणणं तर्कसंगत नाही. कारण आपण केवळ शार्ङ्गधनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाह करता आलेल्या सगळ्या राजांना पळवून लावलं आणि मला पळवून आणलं. जसा सिंह आपल्या गर्जनेने वनातील पशूंना पिटाळून लावतो आणि आपला भाग घेऊन जातो, त्या पराक्रमाने आपण मला घेऊन गेलात. तेव्हा आपण राजाच्या भीतीने समुद्रामध्ये लपलेला नाहीत. हे कमननयना, जे माझ्या मागे लागतात त्यांना कष्ट भोगावे लागतात असे आपण कसे म्हणता? प्राचीन काळी देवाच्या मागे म्हणजे परमेश्वराच्या मागे जे लागतात त्यांना दारिद्र्य भोगावं लागतं. कारण भक्त सगळे दरिद्रीच होते ना. पण हेही म्हणणं देवा खरं नाही तुमचं. प्राचीन काळी अंग, पृथू, भरत, ययाती, गय यांनी एकछत्री साम्राज्य सोडून आपल्याला प्राप्त करण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्याकरता वनात गेले होते. त्यांना आपली ऐनुया होईमुळे काही कष्ट पडलीत का? दरिद्री नाही म्हणले, चक्रवर्ती सम्राट सुद्धा राज्य सोडून आपल्या मागे गेले. दरिद्री काय, सगळेच जातात. आपण म्हणता देवा की एखाद्या राजकुमाराला अजून माळ घाल. पण देवा, सर्व गुणांचं आश्रयस्थान असणाऱ्या संतांनी स्तवन केलेल्या, लोकांना पापतापापासून मुक्त करणाऱ्या, लक्ष्मीचं निवासस्थान असणाऱ्या आपल्या चरणकमलाचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ परमार्थ जाणणारी कोणती व्यक्ती, स्त्री ते सोडून आपल्या भयानी ग्रासलेल्याचा स्वीकार करेल? देवा, परमेश्वराच्या चरणाचा मकरंद ज्यांनी घेतला ते मर्त्य मानवाला वरतील का?
हे प्रभो, इहपरलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या, सर्वांचे आत्मा असणाऱ्या, मला अनुरूप असलेल्या जगाच्या ईश्वराला मी वरले, दुसऱ्या कोणाला वरू? मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीमध्ये भटकावे लागले तरी मी आपलं भजन करणाऱ्यांचा, मिथ्या संसार भ्रम नाहीसा करणाऱ्या आणि त्यांना आपले स्वरूप देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणालाच मी शरण येईन. कुठल्याही जन्मात गेले हे तुमचं चरण सोडणार नाही. पत्रात म्हणलंय ना, 100 जन्म घेईन पण तुला प्राप्त केल्यावाचून सोडणार नाही. हे अच्युता, हे शत्रुनाशना, घरामध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओजी वाहणारे आपण सगळे, बैलाप्रमाणे कामाला जुंपलेले, कुत्र्याप्रमाणे तिरस्कार सहन करणारे, बोक्याप्रमाणे हिंसक दासाप्रमाणे सेवा करणारे, आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे, जिच्या कानावर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या कथा आल्या नसतील, तिलाच हे शिशुपालासारखे राजे लखलाभ असोत. ज्यांनी भगवंताची कथा ऐकली आहे त्यांना सामान्य मर्त्य राजाची कथा काय? सामान्य मर्त्य मानव कसे आहेत त्याचं वर्णन आहे. बैलाप्रमाणे कामाला जुंपले आपण सगळे, वरून कातडे, दाढी मिशा, रोमरखे, केसानी झाकलेले शरीर, आत मांस, हाडं, रक्त, किडे, मलमूत्र, कफ, पित्त, वात यांनी भरलेलं, जिवंत असून प्रेतासारख्या असणाऱ्या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगायला मिळाला नाही, अशी मूर्ख स्त्रीच दाढी मिशा असलेल्या सामान्य माणसाला वरेल. हे कमलनयना, आपण आत्म्यामध्ये रममाण असणारे आत्माराम आहात. माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली तरी आपल्या चरणकमलावर माझं दृढ प्रेम असावं. आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तो माझ्यावर अनुग्रह आहे असं मी मानते. हे मधुसूदना, आपण म्हणालात अजूनही एखाद्या अनुरूप वराला वर. तुमचं हे म्हणणंही मला खोटं वाटतं, कारण कधी कधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर काशीराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादी दुसऱ्या पुरुषावर प्रेम करू शकते. कारण ती अंबा का तिघे आणलेलं, ती अंबा म्हणाली माझं शाल्वराजावर प्रेम आहे, तिला सोडून दिलं, शाल्वराजाने स्वीकार केला नाही. त्या एकदा वरल्यानंतर दुसऱ्या पुरुषावर स्त्री प्रेम करेल कसं? उलटा स्त्रीचं मन विवाह झाल्यानंतर सुद्धा नवनवीन पुरुषाकडे ओढ घेतं. बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. अशा उलटा स्त्रीचा स्वीकार करणारा पुरुष इहलोक आणि परलोक असे दोन्ही घालवून बसतो. त्या दुसऱ्याला पुरुषाला वर असं तुम्ही म्हणू नका. हे तुमचं म्हणणं योग्य नाही. इतकं बोलल्यानंतर भगवान सुद्धा चाट पडली. अरे जिच्याशी आपण लग्न केलं आहे ती काही सामान्य स्त्री नाही. श्री भगवान उवाच साध्वे तच्छ्रोतुकामयिस्त्वं राजपुत्री प्रलंबिता मयोदितं वदन्त्यात्थ सर्वं तत्सत्यमेव हि. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे साध्वी राजकुमारी, अगं तुझ्या तोंडून हेच ऐकण्याकरता मी थट्ट केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास तो अत्यंत खरा आहे. शरणागती पत्करली भगवंतानी.
हे सुंदरी, तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या तुझ्या सर्व इच्छा नेहमी पूर्ण होतील. शिवाय माझ्या संबंधीच्या कामना सांसारिक बंधनात तुला टाकणार नाहीत. हे पुण्यशीले, मी तुझं पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेनं पारखलं आहे. अगं, मी तुला अनेक प्रकारे विचलित करण्याचा प्रयत्न केला. असं असताना सुद्धा तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही. हे प्रिये, मी मोक्ष देणारा आहे असं असून सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रत तपश्चर्या करून दाम्पत्य सुखाची अभिलाषा करतात. ते माझ्या मायेनं मोहित झालेले आहेत. मोक्ष, सर्व प्रकारच्या संपत्तीचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करून सुद्धा जे लोक फक्त संपत्तीची अभिलाषा करतात ते अभागी आहेत. परमेश्वर प्राप्त होऊन जर त्याला विषय सुखच मागायचं आहे, आता विषय सुख आहे ते की प्रत्येक जन्मात आहे. प्राण्यांच्या जन्मामध्ये जास्त आहे उलट. ते अभागी आहेत. आणि विषय सुख मागायला कशाला पाहिजे? विषय सुख नरकात सुद्धा मिळतं. परंतु त्या लोकांचे मन विषयामध्येच गुंतलेले असते, म्हणून त्यांना नरकात जाणं सुद्धा चांगलं वाटतं. हे गृहस्वामिनी, तू आतापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझी निरंतर सेवा केली आहेस. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. संसारामध्ये आसक्त असलेली माणसं अशी निरपेक्ष सेवा करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले आहे ते इंद्रियाच्या तृप्तीकरता नाना प्रकारची कपट कारस्थानं करत असतात. हे मानिनी, तू यातलं काही केलं नाहीस. मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीच दिसत नाही. कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून एका ब्राह्मणाकडे तू मला गुप्त संदेश पाठवलास. तुझे हरण करतेवेळी युद्धामध्ये तुझ्या भावाला जिंकून मी त्याला विद्रूप केलं. अनिरुद्धाच्या विवाह प्रसंगी द्यूत खेळताना बलरामाने तुझ्या भावाचा वध केला. तरी सुद्धा आमच्याशी वियोग होईल म्हणून तू गुपचूपपणे सगळं सहन केलंस. एका शब्दाने तू बोलली नाहीस माझ्या भावाला का मारलं. या गुणामुळे रुक्मिणी तू मला जिंकला आहेस. अजून त्या रुक्मिणीचा वध व्हायचा आहे, आधी केलाय. कंसात दिलंय तिथं. भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्या वधाचा भविष्यकालीन उल्लेख आधीच केलाय. माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी गुप्त संदेश पाठवला होतास. मी यायला उशीर झाला तेव्हा तुला जग आसार वाटू लागलं. तू आपलं हे शरीर दुसऱ्या कोणासाठी योग्य नाही असं समजून शरीर सोडण्याचा विचार केलास. जैहाम असून मृतकृशान शतजन, जैहाम असून प्राणाचा त्याग करायचा तिने निश्चय केला. हा तुझा प्रेमभाव तुझ्या ठिकाणी राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही. फक्त तुझं कौतुक करू शकतो. शुकाचार्य म्हणतात, भगवान स्वतः जगदीश्वर आत्माराम म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारे
असून सुद्धा सामान्य गृहस्थाप्रमाणे आपल्या बायकोबरोबर संभाषण थट्टा विनोद करीत रममाण झाली. महालामध्ये सामान्य गृहस्थाप्रमाणे गृहस्थ धर्माचं पालन करीत होते. असा हा श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलं आहे. भागवतामध्ये हे कोणी सांगतच नाहीत. सगळं भागवत ऐकायचं असेल तर 4 महिनेच ऐकावं लागतं. सप्त्यामध्ये काय सांगणार? 7 दिवसात रोज 50 अध्याय सांगावे लागतात. आपण रोज 3 अध्याय सांगतो फक्त, म्हणून भागवत सांगता येतं. श्रीशुक उवाच एकैकशस्ता कृष्णस्य पुत्रान् दशदशाबलाः अजीजनन् नवमान् पितुः सर्वात्मसंपदा. श्रीकृष्णाला प्रत्येक पत्नीपासून 10 पुत्र झाले. ते वडिलांपेक्षा कमी नव्हते. श्रीकृष्ण आपल्या महालाच्या बाहेर कधी जात नाहीत. असं पाहून आपणच कृष्णाला प्रिय आहोत असं प्रत्येक स्त्रीला वाटत होतं. कारण त्यांना कृष्णाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नव्हती. आत्मानंदामध्ये रममाण झालेल्या कृष्णाचं कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर मुख, दीर्घ बाहू, आकर्ण नेत्र, प्रेममय हास्य, भावपूर्ण नजर, मधुरवाणी यामुळे त्या स्त्रिया स्वतः मोहित झालेल्या असत. पण आपल्या शृंगारपूर्ण हावभावाने कृष्णाचं मन त्या जिंकू शकत नव्हत्या. 16 सहस्र स्त्रिया भगवंतावर कामबाण सोडीत, पण भगवंताचं मन त्या विचलित करू शकल्या नाहीत. ब्रह्मदेवादिक देवांना सुद्धा ज्याचं खरं स्वरूप कळलं नाही, ते स्त्रियांना कसं कळेल? त्यांनी सामान्य स्त्रियाप्रमाणे भगवंताकडून संसार सुखाची अपेक्षा केली. ज्ञानाची, मोक्षाची कशाची अपेक्षा केली नाही. त्या सर्व पत्नींच्या सेवेकरता शेकडो दासी होत्या. भगवान जेव्हा महालामध्ये येत तेव्हा त्या स्त्रिया स्वतः पुढे होऊन स्वागत करीत, भगवंताला श्रेष्ठ आसनावर बसवीत, उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत, चरणकमल धूत, विडा देत, पाय चेपून थकवा दूर करीत, पंख्यानी वारा घालीत, सुवासिक चंदन लावीत, फुलांचे हार गळ्यामध्ये घालत, केस विंचरीत, झोपवीत, स्नान घालीत, अनेक प्रकारच्या वस्तूचं पदार्थांचं भोजन तयार करून त्यांना देत. म्हणजे श्रीकृष्णाच्या स्त्रिया श्रीकृष्णाची सेवा कशी करत होत्या याचं वर्णन आहे. प्रत्येक पत्नीला 10 पुत्र होते. 16,108 स्त्रियांपैकी 8 पट्टराण्या होत्या. त्यांची मुलं सांगितली आहेत. 16,108 स्त्रियांची मुलं सांगितली तर नुसती नावं सांगायला चातुर्मास लागेल. म्हणून फक्त 8 ज्या पट्टराण्या आहेत त्यांच्या मुलांची नावं सांगितली. रुक्मिणीला 10 पुत्र झाले. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्रन आणि विचारू, आणि 10वा पुन्हा चारू. ते हुबेहूब वडिलांसारखे होते, कशातही कमी नव्हते. प्रत्येक मुलाच्या नावामध्ये चारू शब्द आहे. चारू म्हणजे सुंदर. आता सत्यभामेचे पुत्र भानू, सुभानू, स्वरभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. प्रत्येकामध्ये भानू म्हणजे सूर्य हा शब्द आहे.
जाम्बवतीला सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविड आणि क्रतू असे 10 पुत्र होते. नाग्नजिती म्हणजे सत्या, तिला वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृष, आम, शंकू, वसु आणि कांतिमान आणि कुंती असे 10 पुत्र होते. इथे कुंती शब्द पुल्लिंगी आहे बघा. कालिंदीला 10 मुलं होती. धुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक. लक्ष्मणा मद्र देशाची राजकन्या, हिच्यापासून कृष्णाला प्रघोष, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित अशी 10 पुत्र झाली. मित्रविंदेला वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नाद, महाश, पावन, वन्नी आणि क्षुधी हे पुत्र झाले. भद्रेला संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अरिजित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्तक हे पुत्र झाले. भगवंताला आणखी 16,100 पत्नी होत्या. त्यांचे दीप्तिमान ताम्रतप्त असे अनेक पुत्र होते. आता थोरला मुलगा रुक्मिणीचा प्रद्युम्न, याचा विवाह भोजकट नगरामध्ये राहणारी रुक्मीची कन्या रुक्मवती हिच्याशी झाला होता. तुझं माझं जमीन आहे तरी ती मुलगी दिलीच त्यांनी. त्या रुक्मवतीपासून अनिरुद्ध जन्माला आला. श्रीकृष्णांच्या मुलांच्या माता 16,108 होत्या. त्यांच्या पुत्रपौत्रांची संख्या कोट्यावधी झाली. प्रद्युम्नाला रुक्मवती दिली, रुक्मीची कन्या, याबद्दल प्रश्न विचारला की एवढं भांडण झालेलं मुलगी दिली कशी. राजोवाच कथं रुक्म्यरिपुत्राय प्रादाद्दुहितरं युधि कृष्णेन परिभूतस्त्वं हन्तुं रन्ध्रं प्रतीक्षते एतदाख्याहि मे विद्वन् द्विषोर्वैवाहिकं मिथः. भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर रुक्मीचा पराभव केला होता. त्यामुळे कृष्णाला मारण्याच्या संधीची तो वाट पाहत होता. अशा स्थितीमध्ये त्यांनी आपली कन्या शत्रूच्या मुलाला दिली कशी. 2 शत्रूमध्ये हा परस्पर वैवाहिक संबंध कसा जुळून आला. शुकाचार्य म्हणाले, ऐक. वृतस्वयंवरे साक्षात अनंगोंगयुतस्तया राज्ञः समेतान्यर्जित्य जहारैकरथो युधी. प्रद्युम्न म्हणजे मूर्तिमंत कामदेव होता. रुक्मवतीचं स्वयंवर आरंभलं होतं. तो स्वयंवराला गेला. आता इतका सुंदर पुरुष पाहिल्यावर ती रुक्मवती दुसऱ्या कोणाला माळा घालेल का. आधी कृष्णाचा मुलगा आणि त्यातून मदनाचा अवतार. रुक्मवतीने वरमाला घातली गाळ्यात. सगळे राजे लोक अंगावर आले. आता हे बापसे बेटा सवय आहेत सगळे ना. बापानी जे केलं तेच पोरगा करणार ना. बापानी बहुतेक बायका पळवून आणल्या ना, आता पोरगा तेच आहे. प्रद्युम्नाने एकट्याने सगळ्या राजांना जिंकलं आणि रुक्मवतीचं हरण केलं. श्रीकृष्णाकडून अपमानित झाल्यामुळे रुक्मीच्या मनामध्ये कृष्णाबद्दल वैर कायम होतं. तरी
आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्याकरता आपला भाचा प्रद्युम्न याला त्यांनी कन्या दिली. परीक्षित राजा, रुक्मिणीची एक सुंदर कन्या होती चारुमती. कृतवर्म्याचा पुत्र बली याला ती दिली. रुक्मिणीचं श्रीकृष्णाशी वैर होतं, तरी सुद्धा त्यांनी आपल्या बहिणीला प्रसन्न करण्याकरता आपली नात रोचना ही कृष्णाचा रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याला दिली. ही तिसरी पिढी. मुलगी तर दिलीच दिली, नातही दिली. अशा प्रकारचा विवाह संबंध शास्त्रविरुद्ध होता हे रुक्मिणीला माहीत असून सुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्यांनी असं केलं. काय मनुस्मृतीप्रमाणे आईच्या वंशातला आणि वडिलाच्या वंशातला असता कामा नये असं आहे. मामाच्या मुलीशी लग्न हे शास्त्रविरुद्ध आहे, पण ते आता परंपरेने चालत आलंय. आमच्या घरात सुद्धा 3 पिढ्या मामाची मुलगीच आहेत. काय मनुस्मृती जेव्हा वाचायला होतं तेव्हा कळलं की अरे हा विवाह शास्त्रविरुद्ध आहे, म्हणून मुलाच्या बाबतीत ते सुधारलं मी. पण आपल्याकडे बहुतेक सगळ्या भारतामध्ये मामाच्या मुलीशी विवाह हा सर्रास होतो. म्हणून इथं म्हटलंय की हा विवाह संबंध शास्त्रविरुद्ध होता. अनिरुद्धाचा विवाह झाला रोचनाबरोबर, नाथ रुक्मिणीची. त्या विवाह सोहळ्याला भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, सांब सगळे भोजकट नगराला गेले. विवाह सोहळा संपल्यावर कलिंग, नरेश इत्यादी गर्विष्ठ राजे रुक्मिणीला म्हणाले, तू बलरामाला द्यूतामध्ये जिंक. युद्धात जिंकणं शक्य नाही. बलराम दादाला युद्ध नीट द्यूत खेळता येत नाही आणि द्यूताचा नाद फार आहे. आता क्षत्रिय असल्यामुळे जुगार खेळणारच ना शेवटी. तेव्हा बलरामाला द्यूतामध्ये जिंकून दाखव. बलरामाला द्यूत खेळता येत नाही, पण खेळण्याचं त्याला जबरदस्त व्यसन आहे. लोकांनी त्याला एरेला घातलं. रुक्मिणीनं बलरामाला बोलावलं आणि द्यूत खेळायला लागले. बलरामाने 100 मोहराचा डाव लावला, नंतर 1000चा, नंतर 10,000चा. सगळे डाव रुक्मिणी जिंकले. त्या कलिंग राजा दात विसकून खदखदा हसला आणि बलरामाची खिल्ली उडवली. बलराम दादाला सहन झालं नाही. मग रुक्मिणीनं 1,00,000 मोहराचा पण लावला. तो खरं म्हणजे बलरामाने जिंकला. पण रुक्मिणी लबाडीने म्हणायला लागला, मी जिंकला, मी जिंकला. बरोबर जे रुक्मिणीच्या बाजूने त्याला साथ द्यायला लागली. पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा तसे दादा खवळले. डोळे लाल होते, क्रोधामुळे अजून लाल झाले. त्यांनी 10 कोटी मोहराचा पण लावला. द्यूताच्या नियमानुसार बलरामाचा जय झाला. पण रुक्मिणी कपटानी म्हणाला, मी जिंकलो, मी जिंकलो. तो म्हणला, यातले तज्ज्ञ आहेत, त्यांनी निर्णय करावा. आकाशवाणी झाली. नियमानुसार बलरामाने हा डाव जिंकला आहे, रुक्मिणी खोटं बोलतो आहे. रुक्मिणीचं मरण जवळ आलं होतं, तेव्हा खोटं बोलायला लागला. साथीदार दुष्टराजांनी त्याला भडकावलं. आकाशवाणीकडे लक्ष न देता बलराम दादाची चेष्टा करायला लागली. तुम्ही वनात भटकणारे गवळी, द्यूतातलं तुम्हाला काय कळणार? फाशाने आणि बाणाने फक्त राजे लोक खेळतात, तुमच्यासारखी गवळी नाही. रुक्मिणीनं असा अपमान केल्यामुळं, राजे लोकांनी चेष्टा केल्यामुळं बलराम दादा संतापले. लोखंडी काटे लावलेला परीघ, त्याला परीघ म्हणतात,
असा तो गोल असून त्याला लोखंडाची काठी असतात. तो परीघ उचलला आणि विवाहाच्या मंगल सभेमध्ये रुक्मिला ठार मारून टाकला. त्याची नात करून घ्यायला गेले आणि त्यालाच मारलं. कलिंगनाने दात विचकून हसला होता, त्याला गाठलं आणि त्याचे दात पाडून टाकले. हसणाऱ्या चेष्टा करणाऱ्या राजांचे हात, मांड्या, मस्तकं तोडून टाकली. भयभीत होऊन सगळे पळून गेले. आता कष्टाने विचार केला कोणाची बाजू घ्यायची, बायकोची बाजू घ्यायची का दादाची भावाची बाजू घ्यायची. अशा वेळेला गप्प बसलेलं बरं. घरी प्रश्न येतो आपल्याला, बायकोचं आपल्या आईचं भांडण झालं, बायको कोणाची बाजू घ्यायची, आईची घ्यायची बायकोची घ्यायची. शहाणी माणसं गप्प बसतात. श्रीकृष्णाने विचार केला, बलरामाची बाजू घेतली तर रुक्मिणी रागवेल, रुक्मीची बाजू घेतली तर बलराम रागवेल, म्हणून काही बोलले नाहीत. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला रुक्मीची विटंबना केली कृष्णाने, तर बलराम दादा कृष्णाला बोलले योग्य नाही हे म्हणून. असाद्भिदम त्वया कृष्ण कृतमस्मत् जुगुप्सितम, हे योग्य नाही, फार निंद केलंस तू म्हणले. हा नातेवाईक आहे आणि आता स्वतःच मारलं त्याला. कृष्णाने विटंबना केली तर कृष्णाला दोष दिला. हे भोळी माणसं असतात ना, यांचं असं असतं. बलराम दादा त्यातलेत. अनिरुद्धाचा विवाह, शत्रूचा वध ही दोन्ही कामं पूर्ण करून सगळेजण त्या रोचनेला घेऊन भोजगड नगरातून द्वारकेला परत आले. मग परीक्षितीने विचारलं, राजोवाच बाणस्य तनयाम ऊषाम उपये मे यदुत्तमः तत्र युद्धम अभूत घोरम हरिशंकरयोर्महत् एतत्सर्वं महायोगिन समाख्यातुम त्वमर्हसि. परीक्षित राजा शुकाचार्यानं मला, आचार्य महायोगी, मी असं ऐकलं आहे की अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला आणि त्यावेळेला कृष्णाचं आणि शंकराचं महान युद्ध झालं. हा वृत्तांत आपण मला विस्तारपूर्वक सांगावा. शुकाचार्य म्हणाले, श्री शुक उवाच बाणपुत्र शतज्येष्ठो बलेरासीन् महात्मनः येन वामनरूपाय हरये दायि मेदिनी. राजा, तुला बलीची कथा मी सांगितली आहे. ज्यांनी वामनरूपी भगवंताला सगळ्या पृथ्वीचं दान केलं होतं, त्या महात्म्या बळीराजाला 100 मुलं होती. त्यात सगळ्यात थोरला जो होता त्याचं नाव बाणासूर. तो बळीचा पुत्र भगवान शंकराचा भक्त होता. भक्तीमध्ये नेहमी घडून गेलेला होता. त्याच्याविषयी लोकांमध्ये मोठा आदर होता. त्याचं औदार्य, बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. स्वतःची प्रतिज्ञा तो पूर्ण करणारा होता, शिवाय व्रतपालन करणारा होता. तो रमणीय अशा शोणितपुरामध्ये राज्य करीत होता. भगवान शंकराच्या कृपेनं इंद्रादी देव नोकराप्रमाणे त्याची सेवा करत होते. बाणासुराला 1000 हात होते. एके दिवशी शंकर तांडव नृत्य करीत असताना 1000 हातांनी त्यांनी वाद्य वाजवून भगवंताला प्रसन्न करून घेतलं होतं. तेव्हा शरणागताचं रक्षण करणारे भूतमात्राचे स्वामी भगवान शंकर बाणासुराला म्हणाले, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे, तुला हवा तो वर माग.
बाणासूर म्हणाला, देवा, आपण माझ्या नगरीचं रक्षण करा. म्हणून भगवान बाणासुराच्या नगरीचं रक्षण करायला लागले. बाणासुराला गर्व चढला. एकदा तो शंकराकडे आला. आपला सूर्याप्रमाणे चमकणारा मुकुट शंकराच्या पायाला लावून नमस्कार केला आणि शंकराला म्हणाला, नमस्ते त्वां महादेव लोकानां गुरुमीश्वरं पुंसां अपूर्ण कामानां कामपुरांघ्रिपम. आपण चराचर जगताचे गुरु आहात महादेवा, ईश्वर आहात. ज्या लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले नसतात त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात. भगवान, आपण मला 1000 हात दिले आहेत, परंतु त्याचा मला भार होऊ लागला आहे. कारण या त्रैलोक्यामध्ये माझ्याबरोबरीचा दुसरा कोणी योद्धाच नाही. लढाई करता माझे हात सळसळू लागले आहेत. मी पर्वत फोडत फोडत दिग्गजावर चालून गेलो. ते दिग्गज सुद्धा मला पाहून पळून गेले. तेव्हा माझ्याशी युद्ध करणारा कोणीतरी योद्धा द्या मला. हे ऐकल्यावर त्याचा गर्व पाहून शंकर रागावले. ते म्हणाले, तच्छ्रुत्वा भगवान क्रुद्धः केतुस्ते भज्यते यदा त्वद्दर्पघ्नं भवेन्मूढ संयुगम मत्समेन ते. भगवान शंकर म्हणाले, अरे मूर्खा, ज्यावेळी तुझ्या रथावरील ध्वज मोडून खाली पडेल त्यावेळी माझ्यासारख्या योद्ध्याशी तुझं युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करेल. परीक्षित राजा हे ऐकल्यावर त्या मूर्ख बाणासुराला आनंद झाला. का? माझ्याशी युद्ध करायला कोणीतरी मिळेल. तो आपल्या घरी परतला आणि भगवान शंकराच्या म्हणण्याप्रमाणे कोण योद्धा युद्ध करतो त्याची वाट पाहू लागला. तस्योषा नाम दुहिता स्वप्ने प्राद्युम्निनारतिं कन्या लभत कांतेन प्राग्दृष्टश्रुतेन वा. त्याला उषा नावाची कन्या होती. उषा शब्दातला उ दीर्घ आहे बरं का. मराठीमध्ये आपण ऱ्हस्व लिहितो. ती उषा अजून कुमारी होती, तरुण झाली आणि एके दिवशी स्वप्नामध्ये तिने पाहिलं की अनिरुद्धाबरोबर आपण एकत्र ठिकाणी रममाण झालो आहोत. खरं म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिलं नव्हतं, कधी ऐकलेलं नव्हतं. स्वप्न पडलं आणि तो दिसेनासा झाला. भोवताली सख्या होत्या. ती उठली आणि म्हणाली की हे नाथ, आपण कुठे गेलात? जागी झाली. आपण काय म्हणालो हे कळल्यामुळे लज्जित झाली. बाणासुराचा कुंभांड नावाचा एक मंत्री होता. त्याची कन्या होती, तिचं नाव चित्रलेखा. ती चित्रलेखा आणि उषा दोघी मैत्रिणी होत्या. चित्रलेखेने विचारलं उषेला, कम त्वं मृगयसे सुभ्रूः कीदृशस्ते मनोरथः हस्तग्राहं न तेद्यापि राजपुत्रोपलक्षये. हे सुंदर राजकुमारी, तुझं अजून लग्न झालेलं नाही,
मग कोणाला नात म्हणालीस? कुणाला शोधतेस? तुझ्या मनामध्ये काय आहे? त्या उषा म्हणाली, दृष्टः कश्चिन्नरस्वप्ने श्यामः कमललोचनः पीतवासा बृहद्बाहुर् योषिताम् हृदयंगमः. ती म्हणाली, गडे, मी स्वप्नामध्ये एक पुरुष पाहिला. त्याच्या शरीराचा वर्ण सावळा होता. नेत्र कमलदलाप्रमाणे होते. पीतांबर नसलेला होता. बाहू पुष्ट होते. स्त्रियांना आवडेल असा सुंदर होता. त्याने आपले अधरामृत मला पाजले. तो मला अजून हवा होता. तेवढ्यात स्वप्न संपलं. मला दुःखसागरामध्ये लोटून तो निघून गेला. मी त्या माझ्या प्राणवल्लभाचा शोध घेते आहे. चित्रलेखा म्हणाली, व्यसनन्ते पकर्षामि त्रिलोक्यां यदि भाव्यते तमानेशे नरं यस्ते मनोहरता तमादिश. की हे सखी, तुझा हा चित्तचोर त्रैलोक्यात कुठेही असला तरी मी त्याला आणेन. फक्त तो कसा आहे मला सांग, दाखव. मी त्याला आणीन आणि तुझी विरह व्यथा शांत करीन. म्हणून चित्रलेखेने देव, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष आणि माणसामधले राजे यांची चित्र काढली. हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. मग वृष्णीवंशातील राजांची चित्र काढली. शूरसेन, वसुदेव, बलराम, श्रीकृष्ण. मग प्रद्युम्नाचं चित्र काढलं तेव्हा ती लाजली. ती म्हणली, हा नाही पण असाच आहे, वडिलाप्रमाणे. आणि मग जेव्हा तिने अनिरुद्धाचं चित्र काढलं तेव्हा उषेनं लाजेनं मान खाली घातली, स्मितहास्य केलं आणि म्हणाली, हाच तो माझा प्राणवल्लभ. चित्रलेखा म्हणाली, हा कृष्णाचा नातू आहे. याचं नाव आहे अनिरुद्ध. याला घेऊन येते, काळजी करू नको म्हणतो. परीक्षित राजा, चित्रलेखा योगिनी होती. आकाशमार्गाने ती द्वारकानगरीमध्ये गेली आणि राजवाड्यामध्ये सुंदर पलंगावर झोपलेल्या अनिरुद्धाला आपल्या योगाच्या प्रभावाने उचलून शोणितपुरामध्ये आणलं आणि उषेला तिच्या प्रियतमाचं दर्शन घडवलं. आपल्या प्राणवल्लभाला पाहून ती आनंदाने प्रफुल्लित झाली आणि त्याच्याशी रममाण झाली. तिच्या अंतःपुरामध्ये कोणी पुरुष पाहतच नव्हता. स्त्रियांच्या अंतःपुरामध्ये पुरुष जाणार कशी? त्यामुळे आत तो आहे कोणाला माहितीच नाही. उषेचे त्याच्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढायला लागलं. बहुमोल वस्त्र, फुलांचे हार, सुगंधी द्रव्य, धूप, दीप, आसन, सुमधुर पेय, खाद्यपदार्थ, मधुरवाणी या नाना प्रकारच्या सेवेनं त्याला ती खुश करू लागली. आपल्या प्रेमाने उषेनं त्याचं मन जिंकून घेतलं. त्या अंतःपुरामध्ये गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले याचा पत्ताच लागला नाही. सुखाचे दिवस भरभरा जातात, कळत नाही. दुःखाचे दिवस जात नाहीत. आणि मग
उशेला दिवस गेले. चिन्ह अंगावर दिसू लागली. ती लपवली जात नव्हती. पहारेकरी जुने होते, शहाणे होते. उशेच्या अंगावरची चिन्ह त्यांना कळलं काय. ते बाणासुराकडे गेले आणि म्हणाले, राजन, आपल्या राजकुमारीचे जे काही रंगढंग आम्ही पाहत आहोत ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत. आम्ही महालावर पहारा देत असतो. आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहू शकत नाही, तरी पण आपली कन्या कलंकित कशी झाली? आत कोणी पुरुष आला नाही, गेला नाही, मग हिला दिवस गेले कसे? आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटलं. तो ताबडतोब उशीच्या महालामध्ये गेला आणि समोर पाहिलं तर अनिरुद्ध कसा होता. कामात्मजं तं भुवनैकसुन्दरं श्यामं पिशङ्गाम्बरमन्मुजेक्षणं बृहद्भुजं कुण्डलकुन्तलत्विषा स्मितावलोकेन च मंडिताननम. दिसायला अतिशय सुंदर. कामात्मजम, कामदेवाचा पुत्र. कामदेव कोण? प्रद्युम्न. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. सावळ्या शरीरकांतीवर पीतांबर शोभत होता. बाहू लांब होते, कमरदलाप्रमाणे डोळे होते, केस कुरळे होते. कुंडलाची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यामुळे मुखाचं सौंदर्य काही आगळंच दिसत होतं. असा सुंदर अनिरुद्ध उशेबरोबर द्यूत खेळत होता. मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यामध्ये होता. त्या हाराला उशेच्या अंगाचं केशर लागलं होतं. उशेच्या जवळच बसलेला त्याला पाहून बाणासूर आश्चर्यचकित झाला. बाणासूर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या सैनिकासह महालामध्ये घुसला होता. अनिरुद्धाने पाहिला तेव्हा त्याला मारण्याकरता त्यांनी लोखंडाचा एक परीघ उचलला आणि उगारला. युद्धाच्या पावित्र्यामध्ये उभा राहिला. जणू कालदंड घेतलेला यमच शोभायला लागला. ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या अंगावर धावून गेले तसतसं तो त्यांना डुकराच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावं तसं त्या सैनिकांना अनिरुद्ध मारू लागला. अनिरुद्धाच्या शस्त्राच्या फटकाऱ्याने सैनिकाची मस्तकं, हात, मांड्या, अवयव तुटू लागले आणि महालाच्या बाहेर ते पळून गेले. आपल्या सेनेचा संहार करणाऱ्या अनिरुद्धाला बाणासुराने संतापून नागपाशांनी बांधून टाकलं. ती उषा शोकाने, खेदाने अत्यंत व्याकुळ झाली. तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या, रडू लागली. पण त्याला बाणासुराने अनिरुद्धाला सोडला नाही. कारण बाणासूर महाबलाढ्य होता. त्याला नागपाशांनी बांधून टाकला अनिरुद्धाला. श्री शुक उवाच अपश्यतां च अनिरुद्धं तद्बन्धूनां च भारत चत्वारो वार्षिका मासा व्यतीयुरनुशोचताम्.
मग नारदानी कृष्णाला येऊन सांगितलं, हे तुम्ही निवांत काय बसलाय भगवान इथे, तुमच्या नातवाला तिथं तुरुंगात टाकलाय. तोपर्यंत त्यांना माहितच नाही. हजारो मुलं, त्यातला एक मुलगा गेला, काय कळायचंय. मुलं घेऊन सिनेमाला गेले, एक पोराला तिथे विसरून आले थिएटरातच. मुलं जास्त असल्यानंतर बापाने कोणाकोणा लक्षात ठेवावं. आता इथं हजारो मुलं, एक अनिरुद्ध गेला, काय लक्षात सुद्धा नाही यांच्या. नारदानी वार्ता आणली. नारदात तदुपाकर्ण्य वार्ताबध्यस्य कर्मच प्रययुष्योणितपुरम वृष्णय कृष्णदेवताः. नारदाकडून अनिरुद्धाचा पराक्रम, त्याला नागपाशामध्ये बांधलं जाणं, या सगळ्या घटना कृष्णाने ऐकल्या. आणि मग यादवांचं सैन्य घेतलं आणि शोणितपुरावर हल्ला केला. श्रीकृष्ण, बलराम यांच्याबरोबर प्रद्युम्न, सात्यकी, गद, सांब, सारण, नंद, उपनंद, भद्र असे 12 अक्षौणी सैन्य घेतलं आणि बाणासुराच्या नगरीला चारी बाजूनी वेढा दिला. आता बाणासुराच्या नगरीचं रक्षण भगवान शंकर करत होते. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि शंकराचं अभूतपूर्व युद्ध झालं आणि त्यात बाणासुराचा भगवंतांनी पराभव केला. आणि मग त्या उशेला यथाविधी लग्न करून बाणासुराने अनिरुद्धाला दिली.